क्लास सुरू झालेलो काय काय म्हणणे नु कशा आहेत तुम्ही. मी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आज मस्तपैकी आपण जाऊया पुढे. तर कंटाळा पण येलेलो हा. आज आपण जातो साई मंदिरात. साई मंदिरात जाऊया आपण. आजचा वातावरण पावसासारखा झाला. रात्री पाऊस पडला वाटता. मी रात्री जागो नव्हतो माका माहिती नाही. जाऊया आपण चलत चलत. आम्ही पोहोचलो असं इथपर्यंत. जाऊया चलत चलत पुढे आपण. आणि तुमका सांगूच होतं माझा क्लास सुरू झालेलो काय 2 ते 5. पण आता दुपारचे ब्लॉक ते असते म्हणजे दुपारचे सिनियरचे ना रात्रीचे असते त्याले आणि सकाळचे ट्रेन पण येता वाटत. होई बघ आई बघ. मालगाडी आहे मालगाडी. मित्रच दिलेलं माझ फेवरेट आहे बघा. पण आमका ते जावतच नाही. आमका जावत वरती साई मंदिरात बोर्ड पण लागलेलो. जायचं थयच्या आहे ठीक पडाच वाटता नाही तर मी अडकतेले. माका एक तो भैया भेटलेलो. तो पण ब्लॉगच करू होतो माझ्या समोरच होतो. हा तो रेल्वे स्टेशन साइटिक गेलो तो. तर मंडळी मिल्याच्या साई मंदिरच्या रोडवर हे बघा लिहिलेला साई मंदिर म्हणून. जाऊया मी लिहिलेलो असं तसं खूपदा. तुमका पहिल्यांदा दाखवते ब्लॉग मध्ये चला. चलत चलत आता पावसाचं वातावरण पण असं जरा जरा मला लवकर जाऊचं लागतं घराकडे त्याच वाटेन. नाही तर मग पाऊस मधीच पकडतलो. तर मंडळीनो आम्ही इलो गोल्डन टर्फकडे दाखवते. होय मी आधी इलेले असे मित्रांसोबत आणि आता साई मंदिरात जाताना आता भेटलो. खूप मोठं टर्फ आहे हो. साई मंदिरला आता बघा जवळ असा. हो आतमध्ये रोड जाताना त्याच्या आतमध्ये जाऊया आता साई मंदिरात आपण. उघडा असताना की नाही माहिती नाही पण जाऊन बघूया ना. लिहिलं असेल मी साई मंदिरच्या गेट पर्यंत. हा बघा लिवलेला हे बघा गेट. गेट एकदम भारी बनवला साई मंदिरच नवीन बनवलं जाऊया आतमध्ये. हे बघा आतमध्ये जाऊया आता आपण. साई मंदिरात. तर मंडळींनो दर्शन घेऊन झालेलं असा जाऊया घराकडे. चलत 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 लवकर लवकर नाही तर पाऊस येत आमका पकडीत वाटेत. जाऊया आता आपण. तरी पण काहीतरी असं आहे बघा. माहिती नाही काय आता जाऊया. तर मंडळींनो मागास जागेपर्यंत हे पण आतमध्ये एक टर्फ आहे. तो तर खूप मोठा टर्फ आहे. तो माका त्या टर्फचं नाव माहिती नाही. आपण जाऊया पुढे. वाळूचे आणि डंपर तर फिरतातच आणि कचऱ्याची गाडी पण फिरता. तर मंडळी मिल्या असे बघा मस्त व्ह्यू वर. आपण चलत चलत पुढे. माझे क्लास पण सुरू झाले. क्लासात पण जाऊचा. आम्ही मागे ट्रिपला गेलेलो काही जण 23 तारखेक तेव्हा तर ब्लॉग नाही बनवत होतं. त्याच्यानंतर पुढे या ट्रिपला काय झालं माहिती आहे. आम्ही गेलो दांडेलीक. एक दिवस थांबलो जेवण पण त्याचा काय बरा नव्हता. पाणी सारखा होता. त्या हॉटेलने आमका बाहेरनं काढून टाकले. काल आम्ही स्विमिंग पूलात पण गेलो मजा पण केलो. पण नंतर आमका सांगितलं चेकआउट करा. ते कोणते त्यांचा माणूस काय तो मेलो काय माहिती नाही सांगा होती काहीतरी. पोलीस पण येले रात्री आमका चेकआउट करू सांगितलं आम्ही चेकआउट केलो आणि गेलो आमच्या घराकडे. आता पण चलत जाऊया आपल्या घराकडे नाहीतर पाऊस पडू शकता. तर मंडळी मेल्या असं हवा कसली चालू आहे एकदम डेंजर हवा चालू आहे.
सकाळची माणसं कामाला जाणारी ती पण येतात, गाड्यांचा आवाज खूप येता. घराकडे लय पाय दुखतं डेंजर वाले एकदम, इतकं चाललंय ना. हा पाय खूप दुखतं काय नाही. मस्त पैकी गाणी ऐकावं हेडफोन डाउनलोड केलेली ती, कारण की मोबाईल आता नीट नाही. नेट मारलं नाही चालणार नाही, पण कसा कोणाक ठाऊक दुकान सांगू पण नाही. कळत म्हणजे आता पुढे कसं काळो फक्त कोकणात आता 4-5 दिवस पाऊस असाच कदाचित. आता पण पाऊस पडला, कारण की पूर्ण चिखल झालेलो होतो. तर म्हणलं मी ब्रिजच्या पर्यंत आणि बघतोय ते काय भैया बघा पूर्ण गर्दीच झालेली आहे. खूप भाई आहेत, कारण कामा जातात त्या सकाळची पाऊस पण पडता परत. घराकडे जावं घराकडे तुमका भेटते म्हणजे संध्याकाळी. म्हणजे मी आता बाजारात गेलेलो आहे, बाजारात जाऊन गेले आता फक्त मला पार्सल आमशो म्हणून मी मागवलेले 2 सेंट लिहिलेले असत. आता आपण अनबॉक्सिंग करून बघूया काय काय असतं. कॅमेरा लाईट आहे काही अनबॉक्सिंग आपण ठेवतं काही दिसतं ना, मग थांबा 1 मिनिट. कसं ठेव असे असेल ना, अशी ठेवते आणि मग कॅमेरा सुट अनबॉक्सिंग करून डायरेक्ट अनबॉक्सिंग करतो. कोण बघूया काय झालं कसं वाटतं सेंट मिशो म्हणून. किती रुपये आले? 238 रुपये आहे. ओके खोललं बघूया कसं खाली निघालं तर मेलय घरातून. कसं काढूचं कसं ओके सेंट केलेलं हा वाटतं आपलं बघा एकच आहे. माझं अजून एक मागवलं आहे माझ्या सेंटचं बॉक्स, तो अजून नाही. हे दुसरं सेंटचं बघा मग सेंट बॉक्स कसं भारी आहे एकदम सेंट बॉक्स. अजून काय काय भेटलं, अजून ह्या भेटला स्टिकर आहे. मग काढून बघ काय स्टिकर. तर बाकी आहे ह्या कशा बघा आता आपल्या सेंट बघा. माझ्या पप्पांकडे पण आवडतं खूप. चला मी तुमका एक भेटते संध्याकाळी काय जणू. आता माझा क्लास आहे 2 सगळे जेवतील मित्रांनो क्लासात जातात तुमका संध्याकाळी भेटते. तर म्हणजे मी क्लासात सगळं असं की अभ्यास करून आज एकच दिवस क्लास होतो. वाटला दररोज क्लास असतो पण आज एकच दिवस होतो. उद्या तर ना उद्या असं कमी जायचं नाही नंतर काय 8 क्लास असं भात खूप साफ केलेलं दाखवते हे बघा. पूर्ण साफ केलं की मस्त. आता आपण डायरेक्ट भेटूया म्हणजे आजचं ब्लॉग आपण हे जॉईन करूया. तुमका ब्लॉग कसा आवडला आमका नक्कीच सांगा आणि चला बाय बाय.